मी माझी स्वरचित कविता आपल्या समोर सादर करतो आहे। माझ्या स्वरचित कवितेचं शीर्षक आहे मानवता हाच खरा धर्म। मानवता हाच खरा धर्म। दोन व्यक्ती एकत्र आले, जाती धर्मावरती बोलू लागले। दोन व्यक्ती एकत्र आले, जाती धर्मावरती बोलू लागले आणि हिंदू मुस्लिम करू लागले। माझा धर्म श्रेष्ठ आणि तुझा धर्म कनिष्ठ असे एकमेकांना सांगू लागले। माझा धर्म श्रेष्ठ तुझा धर्म कनिष्ठ असे एकमेकांना सांगू लागले। पाहता पाहता नाच झाला, हिंदू मुस्लिम वाद झाला। पाहता पाहता नाच झाला, हिंदू मुस्लिम वाद झाला। दोन गट निर्माण झाले, पुन्हा हिंदू मुस्लिम करू लागले। आता जिकडे तिकडे हिंसा पसरली, आता जिकडे तिकडे हिंसा पसरली, कारण माणसातली माणुसकी हरवली। हिरवा निळा पिवळा भगवा, हिरवा निळा पिवळा भगवा, झेंड्या झेंड्याची वाटणी झाली, धर्माच्या नावावर छाटणी झाली। हिरवा निळा पिवळा भगवा, झेंड्या झेंड्याची वाटणी झाली, धर्माच्या नावावर छाटणी झाली। एकमेकांना मारू लागले, रक्तबंबाळ होऊ लागले। एकमेकांना मारू लागले, रक्तबंबाळ होऊ लागले। घटनास्थळी पोलीस पोहोचले, घटनास्थळी पोलीस पोहोचली, मुख्य आरोपींना उचलून नेले। घटनास्थळी पोलीस पोहोचले, मुख्य आरोपींना उचलून नेले। दोघांचेही समर्थक पोलीस स्टेशन पोहोचले, FIR लिहून न्यायाची मागणी करू लागले। दोघांचेही समर्थक पोलीस स्टेशन पोहोचले, FIR लिहून न्यायाची मागणी करू लागले। समोर त्यांचा वाद कोर्टात गेला, समोर त्यांचा वाद कोर्टात गेला, दोघांवरती खटला चालला। समोर त्यांचा वाद कोर्टात गेला, दोघांवरती खटला चालला। पुराव्यानिशी तपासणी झाली, पुराव्यानिशी तपासणी झाली, दोघांचीही चूक निघाली। न्यायाधीशाने निर्णय घेतला, न्यायाधीशाने निर्णय घेतला, दोघांनाही शिक्षा सुनावली। न्यायाधीशाने एक प्रश्न केला, न्यायाधीशाने एक प्रश्न केला, तुमच्यातील माणूस कोण, कोणी सांगेल का मला? न्यायाधीशाने एक प्रश्न केला, तुमच्यातील माणूस कोण, कोणी सांगेल का मला? दोघांनीही उत्तर दिले, आम्ही माणूसच आहोत असे सांगितले। त्यावर न्यायाधीश हसत म्हणाले, त्यावर न्यायाधीश हसत म्हणाले, अरे तुम्ही तर हिंदू मुस्लिम निघाले। त्यावर न्यायाधीश हसत म्हणाले, अरे तुम्ही तर हिंदू मुस्लिम निघाले। जर का तुम्ही माणूस असते, जर का तुम्ही माणूस असते तर असे काही घडलेच नसते, हिंदू मुस्लिम लढलेच नसते। जर का तुम्ही माणूस असते तर असे काही घडलेच नसते, हिंदू मुस्लिम लढलेच नसते। धर्मासाठी लढून तुम्हाला काय मिळालं? धर्मासाठी लढून काय मिळालं? बायबल गीताना कुराण आलं। धर्मासाठी लढून काय मिळालं? बायबल गीताना कुराण आलं। न्याय द्यायला